त्याचप्रमाणे मॅचला आपण सुरुवात पाहिलं होते. आदरणीय सन्माननीय रितेशजी तांडेल साहेबांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय. मनपूर्वक स्वागत असेल रितेश तांडेल सर आणि आपणास विनंती करतो की आपण मानपूर्वक येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. या कासरवाडी प्रीमियर लीग मध्ये आपलं मनापासून स्वागत असेल आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आपण मानपूर्वक येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. त्याचप्रमाणे आपण पाहिलं प्रार प्रतिष्ठान या टीमचे ऑनर आपण पाहिलं तर सन्माननीय रोनकजी शिंगे साहेब सुद्धा इथे दाखल झालेत आणि त्यांना सुद्धा रिक्वेस्ट करतोय की प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपला या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. लगेच प्रार प्रतिष्ठान टीमचे ओनर रोनक दादांना मी विनंती करतोय प्लीज आपण या दादा. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केला जातोय. नक्कीच जर रोनक दादा इथे नसतील तर त्याच्या अनुपस्थितीमध्ये मी विनंती करेन की हरीश दादा हरीश आपण या. नक्कीच आपला सन्मान केला जाईल. पार्थ प्रतिष्ठान या टीमचे ओनर हरीश सन्मान केला जाईल. स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर ज्या संघाने सहभाग घेतला संघांचं स्वागत मात्र इथे आपण पाहिलं मॅच मध्ये धुमधडाक्यात केलं जाते स्वागत गोलंदाजाचं षटकारानं. अंतिम सामना मेगा फायनल. पहिल्या चेंडूवरती सोहेब या गोलंदाजाला षटकाराचा रस्ता दाखवलाय. स्लोअर डिलिव्हरी चेंजेस डिलिव्हरी आपण पाहिलं नक्कीच सोहेब याची नितास चेंडू हाताळला जातोय. तुम्हाला कॅमेरामॅनला विनंती करतो कॅमेरा प्लीज मुवमेंट कॅचअप करा. हा लगेच हा सन्मान होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. येस धन्यवाद जयेश. पुढचा चेंडू घेऊन जाईल गोलंदाजची मार्गवर. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अपील केला गेला होता पंचांकडे मात्र या अपील मध्ये नक्कीच आत्मविश्वासाची कमी लादली गेली. पुन्हा एकदा निर्धार चेंडू हाताळला जातोय. जबरदस्त गोलंदाजी. षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं हे सोहेब इथे दाखवतोय. कारण रजा रॉयल्स हा संघ इथे जबरदस्त आपली कामगिरी मागच्या सामन्यामध्ये केली होती मात्र यावेळी अंतिम सामन्यामध्ये सोहेब या गोलंदाजावरती घणाघाती प्रहार 6 धावांसाठी षटकार. विना जैन आणि नेहल जैन यांचं इथे आगमन झालंय. प्लीज विनंती करतोय आपण मानपूर्वक येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. इथे 11 टीमचे संघ मालक आपण पाहिलं इथे त्यांचं आगमन झालं. वेलकम मनपूर्वक स्वागत. कासरवाडी प्रीमियर लीग अंडर-21 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आपलं आहे. अंतिम सामना आपण पाहतोय आणि नक्कीच संघाचे संघ मालक जयेश येतील यात काही शंका नाही कारण अंतिम सामन्यामध्ये हा संघ जाऊन पोहोचलाय. जबरदस्त कामगिरी या संघाने केले. समोरचा संघ जर आपण पाहिला तर रजा रॉयल्स हा संघही चांगली कामगिरी करून नक्कीच अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय आणि पहिल्या चेंडूपासून गोलंदाज सोहेब या गोलंदाजावरती मार पडले जात आहेत कारण निखिल याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहतोय. शेवटचा चेंडू 12 धाव फलकावरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अंगावरती आदळल्यानंतर नक्कीच एक सिंगल प्राप्त केली जाईल. एका सिंगलने पहिला षटक संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 13 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. घेऊया थोडीशी विश्रांती. देऊया वेळ आमच्या DJ मास्टर यांना.
म्हणतायत ना त्या प्रकारचा खेळाडू आहे. नक्कीच ज्या प्रकारे या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये फलंदाजी केली होती, पुन्हा एकदा स्टँडिंग स्टँडिंग स्टँडिंग, फक्त पंचांचा हात वर्त करत ठेवायला लावलाय, कारण हा फलंदाज आज आक्रमक झालाय. वादळ मैदानामध्ये गुंगावतोय. निखिल नावाचा वादळ मैदानामध्ये पूर्णपणे गुंगवत असतोय. निखिल अब पीछे देखने वाले में से खिलाड़ी नहीं है, क्योंकि उनको पता है पाएंगे तो सब कुछ पाएंगे, खोने के लिए कुछ नहीं है. यावेळी नक्कीच आपण पाहतोय मॅचची एज कडा लागली जाते. यावेळी नक्कीच पाहायला गेल्याने जयेश तर मोठी मछली इथे जाळ्याला सापडले. निशांत येतोय. निशांतला का विसरून चालणार नाही. कालचा दिवस पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने पटकावला, एक धाकड आणि एक विस्फोटक खेळाडू आहे, आणि ती आता मात्र पुन्हा एकदा संधी आली, कारण की तिसऱ्या क्रमावर ॲज अ प्रमोट केलंय. कालच्या दिवसामध्ये 4थ्या 5व्या क्रमांकावर खेळण्याची संधी होती, त्यानंतर आपण पाहिलं तर थोडंसं कमी चेंडू मिळत होते. आता इथे तिसऱ्या क्रमांकावर त्याच्याकडे संधी, आणि ती संधी मात्र आणि बिग फायनल मध्ये बडे मंच पे बडा पंच लगा सकते निशांत इस मुकाबले में. नक्कीच ज्या प्रकारे आपण पाहिलं तर 3 षटकार मारल्यानंतर फलंदाज निखिल इथे तंबूमध्ये परतला जातोय. नवीन फलंदाज निशांत आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल इथे प्राप्त केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का, मात्र शेवटच्या क्षणामध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर शत्रक्षण इथे चांगलं पाहायला मिळालं होतं. एका सिंगलने धाव फलकावरती 20 रन 20 धावा. अजून जर पाहायला गेलं जयेश तर नक्कीच अजून 20 ते 25 धावा येणं गरजेचं असेल, कारण 50+ जर धावा झाल्या तर नक्कीच एक मॅच टफ फाईट पाहायला मिळेल. अपील केलं जाते अपीलला स्वीकारलंय. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. एस इज गॉन. मोठा विकेट लवेश परततोय. मात्र हा चेंडू एक ब्लॉकवर मध्ये होता, पूर्णपणे ब्लॉक मध्ये लागलेला चेंडू होता, आणि याच याच्यामध्ये नक्कीच सापडलाय तो म्हणजे लवेश. आणि जिथे आपण बघितलं ना की ज्या खेळाडूची ताकद आहे तिथे मात्र मारा केला जात आहे, परंतु या गोलंदाजाची ओळख आपण पाहिलं तर परफेक्ट ब्लॉकलचा चेंडू आहे, परंतु फलंदाजाला माहिती होतं की आपल्यावर हल्ला होणार आहे. तर फलंदाजाने नक्कीच हे काही चेंडू आपण पाहिले नक्कीच सेफ किंवा चांगल्या पद्धतीने खेळून काढले असते, तर येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं की नंतर खराब चेंडू, असं नाही की प्रत्येक वेळेला गोलंदाजा प्रत्येक हा चेंडू चांगलाच पडेल. एखादा खराब चेंडू मिळतोय आणि त्या खराब चेंडूवर मोठा आघात करण्याची संधी मिळाली असते, परंतु कुठेतरी फलंदाज घाई करतात आणि त्यामुळे त्यांना इथे मात्र माघारी परतावं लागतंय, आणि नक्कीच मोठा फटका हा टीमला सुद्धा लागतोय. कृती घेतोय नवीन फलंदाज. यावेळी पुन्हा एकदा एच आहे, मात्र दुर्दैवी नक्कीच एक सिंगल प्राप्त केली जाईल. एका सिंगलने धाव फलक जर आपण पाहिलं तर 21 रन 21 धावा या धाव फलकावरती आहेत. दुसरा षटक मार्गस्थ आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय 21 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये जयेश 19 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये जरी एक षटकार आला त्यानंतर मात्र या गोलंदाजाने पूर्णपणे थांबवून ठेवलंय. डेफिनेटली एक चांगला कमबॅक मंगेश इम्पॅक्टफुल खेळाडू आहे, आणि एक्स फॅक्टर. मग आपण पाहिली बॅटिंग असो, बॉलिंग असो की फिल्डिंग, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं मंगेशने आपला 100% दिलंय. कारण की आपण सेमीफायनलचा मॅच बघितला, एक गेम चेंजिंग कॅच त्याने पकडला, आणि या मॅचमध्ये आपण पाहिलं गेम चेंजिंग ॲज अ स्पेल ॲज अ बॉलरच्या माध्यमातून तो मात्र फेकत असणार आपल्या टीमसाठी. नक्की ते ज्या प्रकारे अंतिम सामना आहे, कारण दोन्ही संघ जर आपण पाहिला तर एका साईडने या मोठ्या चषकावरती या स्पर्धेवरती नाव कोरण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र यावेळी पुन्हा एकदा एक चेंडू निर्धार हाताळला जातोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांमध्ये धाव फलकावरती आपण जर पाहायला गेलात तर
10.50च्या सरासरीने 21 धावा आहेत. डेफिनेटली विकेट मात्र कृतिकची मिळवली गेली आहे. निलेश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. आणखीन एक दर्जेदार खेळाडू आहे. आता लक्ष पूर्णपणे निलेशकडे असणार आहे. लवेश कमी पडला, निखिल कमी पडला. लवेशने आपण पाहिलं तर नक्कीच ज्याच्याकडून चांगली बॅटिंगची अपेक्षा होती, परंतु निखिलने 2 षटकारानंतर आपण पाहिलं की इतर खेळाडू मात्र चालत नाही आहेत. निशांत आहे, बॅटमध्ये चेंडू येत नाहीत, परंतु निलेश आहेत. आणि निलेश छोटा पॅकेट आहेत, बडा धमाका करण्याची धमक ठेवतात आणि त्यांनी कालच्या दिवसापासून मात्र ती धमक दर्शवली आहे. या वेळेला आपल्या टीमची गरज पुरे होतील का पाहावं लागेल. नक्कीच ज्या प्रकारे निशांत याच्यासाठी बक्षीस लागलं जात आहे, कारण प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सुशांत भोईर आणि आकाश सिंग यांच्या माध्यमातून दिला जाणार आहे. निशांत याच्यासाठी असेल तो बक्षीस. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग गोलंदाज आपण पाहतोय उझेप या गोलंदाजाला क्रमांक 3चा षटक आहे. तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू जर आपण पाहिले, एक पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू डॉट. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर उचली बॅटची कडा आणि फलंदाज बाद. फलंदाज स्तंभमध्ये परतला जात आहे. 3 चेंडू पाहतो आपण जयेश, अप्रतिम गोलंदाजी, भेदक मारा, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज उजेब्याची. इथे आपण एक गोष्ट मात्र जरूर पाहिली आहे की गोलंदाजाने मात्र फलंदाजांच्या विरोधात होमवर्क केलाय, कारण की कोणत्या खेळाडूची काय कमजोरी आहे आणि तिथेच मारा केला जातोय. पहा, शॉर्ट बॉलवर मात्र कमी पडला निलेश, कारण की आत्ता नाहीये तर 2 मॅचमध्ये आत्तापर्यंत चित्र बघायला मिळालं होतं आणि तिथेच आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळी सफल होऊन खेळण्याचा, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. यस, वाईट चेंडू. अवांतर धाव संख्येमध्ये भर मिळेल. अवांतर धावेने 1 धावची धाव फलकावरती जोडत असताना 22 रन, 22 धावा. जयेश काय वाटतंय टोटल कुठपर्यंत जाऊन पोहोचेल? कारण तिसरा षटक मार्ग असते, 22 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मित्र म्हणेन की जवळजवळ 40च्या जरी जवळ गेलं ना तरी सुद्धा खूप एक चांगलं टोटल होईल, कारण की इथे संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर भरपूर वेळा ॲज अ चेस करत असताना कठीण परिस्थितीला समोर जावं लागलंय. आणि मित्र म्हणेन की 40च्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायला हवा, ते म्हणजेच रीती 11 या टीमला.
ज्या प्रकारे उझेप गोलंदाजी करतो, शेवटचे 3 चेंडू अजूनही या षटकातले शिल्लक असतील. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटने कही पे निगाह कही पे निशाणा तेच आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या प्रकारे डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे पाहायला मिळत नाही. निर्धार चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज उजेप याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. उजेबची ताकद आहे, त्या ताकदीला भरणा दिली जाते याचा फलंदाजच्या माध्यमातून. कारण की जर तुम्ही उजेबच्या ताकदीवर प्रहार करा, कारण की नक्कीच इथे आपण पहिला थोडा इंटेन दर्शवावा लागेल फलंदाजांना. गोलंदाजाच्या चेंडूची पाहणी करून जर अटॅक केला तर नक्कीच फायदा मिळू शकतोय. येस, मात्र यावेळी जर आपण पाहतो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र ज्याच प्रकारे आपण पाहिलं नंतर टर्न ऑफ साईडला बाहेर काढण्याचा चेंडू प्रयत्न करतोय. मात्र ज्यावेळी ऑफ साईडला बॅकफूटवरती येऊन जर ऑफ साईडला जर फटका केला तर नक्कीच त्या फटक्यावरती आपल्याला धावा पाहायला मिळतील. मात्र इथे तसं काही घडत नाही. धावा फलकावरती आहेत फक्त आणि फक्त 23 धावा. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा लास्ट बॉल आहे अजून. नक्कीच ज्या प्रकारे आपण पाहतोय निशांत याच्यासाठी तर बक्षीस आहे लगातार 3 षटकारांसाठी 6,000 रुपयाचा पारितोषिक इथे लावला गेलाय. सुशांत भोईर, आकाश सिंग, अनुप ठाकूर आणि रोहन ठाकूर यांच्या माध्यमातून दिला जाणार आहे. कारण अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये आपण पाहिलात तर नक्कीच त्या खेळाडूचे प्रेमी नक्कीच असतात आणि तो प्रेम इथं नक्कीच या मॅच मध्ये निशांत याच्यावरती ओतलं जात आहे. चौथा षटक आपण पाहतोय. चौथ्या षटकामध्ये 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांमध्ये धावफलकावरती 25 धावा. या षटकामध्ये जयेश जर आपण पाहायला गेलात ना तर या गोलंदाजाने फक्त आणि फक्त 3 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद करण्यामध्ये सफल ठरलाय. अप्रतिम षटक हाताळलंय. महत्वपूर्ण षटकामध्ये या महत्वपूर्ण सामन्यामध्ये नक्कीच एक चांगली कामगिरी म्हटली जाईल. एकदा आडव्या बॅटने गेलाय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये शतरक्षक आहे, तिथे एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते 2 धावा. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या त्यानंतर या 2 गोलंदाजाने पूर्णपणे बांधून ठेवले. एका साईडला जर आपण पाहिलं तर मंगेशच्या गोलंदाजाने 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजाला उजेब याने 4 धावा खर्च केल्या आणि चौथा षटक जर आपण पाहिलात ना तर नक्कीच गोलंदाज सुंदर या गोलंदाजाच्या हातामध्ये आहे. 2 धावा या षटकामध्ये आलेत. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून कमीत कमी 10 ते 15 धावा येणं गरजेचं असेल. यावेळी आडव्या बॅटने पुन्हा एकदा डीप मिड विकेट रिझन मध्ये शतरक्षक आहे, खूप वेगाने येतोय, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. आहे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून गेलाय, मात्र इथे झेल डिपला जातोय. क्या बात आहे, जबरदस्त झेल. पूर्णपणे या मॅच मध्ये रंगत नक्कीच असणार आहे कारण मेगा फायनल आहे. फलंदाजी ते बाद होतोय. येस, ओम याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारास 550 रुपयाचा पारितोषिक शाहिद शेख यांच्याकडून दिला जाईल.
शेवटचा षटक आहे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सुंदर. यावेळी यष्ट्या उद्ध्वस्त केला. फर्निचर बिघडवलं जात आहे. फर्निचर तोडलं जात आहे. फलंदाज बात आहे. प्रथम फलंदाजी करत असताना रीती 11 या संघाचा धावफलक. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची धावा घेण्याचा प्रयत्न करत होते. धावचीच्या रूपाने इथे फलंदाज बाद होतोय. शेवटचा चेंडू. ओम याने जर या चेंडूवरती षटकार मारला तर नक्कीच 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाणार आहे शाहीद शेख. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला, पहिल्या डावामधला. ओम आहे स्ट्राईक एंडला. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. लॉंग ऑन रिझल्ट मध्ये शतरक्षक आहे. एक सिंगल प्राप्त केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहज गतीपूर्ण. 2 धावेने धाव फलकावरती लागला. जात आहेत 31 धावा. 32 धावांचा आव्हान असेल. दुसरा डाव चालू होईल. त्यानंतर आपण पाहणार होतो एक मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक जय सर यांना. सुंदर. ठीक आहे. 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक प्रेम माळी यांच्या माध्यमातून दिलं जाईल. आणि नक्कीच आपल्या मित्राच्या प्रति हे प्रेम मात्र आहे. बक्षिसाची खैरात केली जाते. सुंदरसाठी पारितोषिक आहे. मात्र वळूया फायनलच्या मॅच मध्ये क्लॅश ऑफ द टायटल कासार वडवली प्रीमियर लीग आपण पाहिलं. अंडर 20 सीझन 4 चा क्लॅश ऑफ द टायटल कोण आपल्या नावावर करताना पाहायला मिळेल. 2 फायनलिस्ट टीम, एका बाजूने रीती 11, दुसऱ्या बाजूने रजा रॉयल्स. रजा रॉयल्स टीमची गोलंदाजी तितके दारदार तिखट होताना पाहायला मिळाली. पहिल्या षटकानंतर 3 षटकामध्ये कमबॅक केला. परंतु रीती 11 कडे सुद्धा त्यांचा प्रमुख अस्त्र म्हणून गोलंदाजी ओळखली जाते. त्यांना सुद्धा आपण बघितलं तर लढाई करण्यासाठी 32 धावा भरपूर आहेत. मात्र पाहूया हे लढाई बरोबरीची कशा पद्धतीने केली जाते. फायनलचा मॅच
आणि नक्कीच इथून या स्पर्धेचा महाराजा मात्र कोणता टीम होताना पाहायला मिळेल मात्र आपण जरूर पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक घेऊन सज्ज झालाय निलेश नावाचा गोलंदाज या मांडन रिपाल्बेच्या षटकामध्ये. सुंदरला आणखीन 500 रुपये वाढलेत जॉय मोरेच्या माध्यमातून. डेफिनेटली यावेळेला ग्लान्स केला जातोय चेंडूला. खाली क्षेत्र आहे आणि चेंडू थेट चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि पाहता पाहता चेंडू सीमारेखा पार. मिळतील धावा 4. हा येताना पाहायला मिळतोय चौकार. यश जैन यांच्यासाठी पारितोषिक आहे. तर या मॅच मध्ये जर कॅच पकडला गेला ना तर त्यांच्यासाठी 539 100 रुपये असतील आणि संपूर्ण मॅच मध्ये जितक्या कॅच पकडली तितके मात्र 100 रुपये लागू होतील त्यांच्यासाठी. सुंदरसाठी सुद्धा पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी जॉय यांच्या माध्यमातून 100 म्हणजे भरपूर पारितोषिक येतात. इथे जवळजवळ पारितोषिकांचे खरेदी होत आहेत. ओमला सुद्धा प्रत्येक कॅचसाठी 200 साहिद शेख यांच्या माध्यमातून. सिंगल रन आली. धावफलक 5च्या घरामध्ये झाले. निलेश तिसरा चेंडू फटका हवेत आहे. चेंडू हवेच्या लाटांवर स्वार. चेंडू थेट बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 6. हा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. आणि ती पारितोषिक मात्र इथे सध्या तरी पहिल्या 3 चेंडू मध्ये 11. यावेळेला मिडअप कव्हरच्या डोक्यावरून गॅप शोधलाय सुंदरने आणि तितकाच अति सुंदर फटका 4 धावांसाठी आणि चौकारासाठी जॉय यांच्या माध्यमातून 100 रुपये. आणखी 15 धावा इथे हे पाहावं लागणार आहे. हा चेंडू ज्याप्रमाणे केला डिक्लेरेशन झोन मध्ये नो बॉलचा इशारा सुद्धा येताना पाहायला मिळते. 1+1 धावा मिळतात एक्स्ट्रा. कुठेतरी इथे रज्जार रॉयल कामगिरी करत असताना या मेगा फायनलच्या मॅच मध्ये परंतु गेम चेंजिंग मुवमेंट मात्र त्यांच्यासाठी अजून इथे क्रिएट करावा लागेल. गेम चेंजिंग मुवमेंट मात्र नक्कीच गोलंदाजाला क्रिएट करून द्यावा लागेल. जर मॅच आपण पाहिले तर शेवटपर्यंत लढाई जर बरोबरीची करायची तर विकेट मिळवावी लागेल. अंतराईज इंटू द गॅप आहे आणि मोठा गॅप शोधलाय. काय कमालीची गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतो. आणखीन एक मोठा फटका 4 धावा. क्वीज धावा फलकावर कंप्लीट झाल्या म्हणजेच ते 11 धाव्यांची गरज असेल. जवळजवळ पहिल्या षटकामध्ये मॅचचं चित्र पलटताना पाहायला मिळालं. यावेळेला मिस टाइम झालाय हवेत आणि नक्कीच कॅच मात्र कलेक्ट केला जातो. इथे ही विकेट मात्र जरूर दिले परंतु जाता जाता जी कामगिरी केली कमालीची या फलंदाजाने. फायनलचा मॅच आपण पाहिला ज्याप्रमाणे आता मैदानाच्या आतमध्ये फैजान येताना पाहायला मिळतोय. फैजान काय कमालीचा खेळ केला या खेळाडूने. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा आपल्या टीम साठी मात्र आपण पाहिले येऊन त्याच्या बॅटमधून धावा दिल्या. त्या धावा नाही दिला तर मी तर म्हणेन त्या योग्य वेळेला दिलेल्या धावा आणि त्याचाच उदाहरण की फायनल मध्ये आपण पाहिलं क्लॅश ऑफ द टायटल आणि टायटलच्या अगदी जवळ
कारण की हे टायटल मात्र आपण पाहिलं तर 11 धावेने मात्र थोडासा लांब आहे. निखिल या मॅच मध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्या स्पेल मध्ये मॅजिकल स्पेल येऊ शकतोय का निखिलच्या माध्यमातून. वाईड बॉल हाईट खूप महत्वाची आहे आणि तेच कारण आपण पाहिलं एक्स्ट्रा रन्स मात्र मिळेल. 10 धाव्यांची गरज आता पाहायला मिळेल. टाइम शॉट पाहायला मिळतोय. हवेत आहे फिल्डर अंडरनीट आणि या वेळेला मात्र कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. हे चान्सेस आहेत आणि ते कन्वर्ट करायला हवेत तुम्हाला. मॅच मध्ये कदाचित येण्याची शक्यता, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ म्हणून ओळखला जातोय, परंतु इथे एक चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करायला हवेत. कारण की विकेट आणि विकेटच तुम्हाला आता मात्र एकमेव पर्याय आहे. इथे उकडण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. डिक्लेरेशन झोन फाईन लेग मध्ये आपण पाहिलं चेंडू जाईल. 1 धाव्यांसाठी धावफलक 24च्या घरामध्ये पाहायला मिळतोय. आणि असं दिसून आलंय की आता या टायटल पासून मात्र जास्त लांब नाही येत अंतर. आणि या वेळेला चेंडू पाहतोय केलाय चुमंतर 6 धावांसाठी. या वेळेला परफेक्ट ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला, परंतु फैजानने आपली कामगिरी चोख बजावत असताना पाहायला मिळालं. आपल्या टीमला विजयाच्या दिशेने मात्र जरूर घेऊन आले. विकेटचं झाले पतन.
त्या सर्वांचा आभार मानूया. त्यानंतर नक्कीच लगातार 2 दिवस NST लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण जगभरामध्ये स्पर्धा प्रसिद्ध केली गेली. ते आमचे यूट्यूब चॅनलचे मालक नक्कीच सैदात यांचंही आम्ही आभार मानतोय. आमचे कॅमेरामॅन, आमचे TV स्कोरर, त्यानंतर आमचे दोन मिनिटं थांबा जरा प्लीज. 2 मिनिटं मी विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय अक्षय चौधरी, अक्षय पाटील सर, संकेत पाटील सर, तसेच आमचे बायकरमॅन अय्यूब शेख यांना मी विनंती करतोय. प्रसाद तांडेल यांना विनंती करतोय या व्यासपीठावरती. तसेच सचिन राऊत यांना मी विनंती करतोय त्यांनी व्यासपीठावरती या. थोड्याच वेळात लगेच बक्षीस समारंभ चालू करायचा आहे. अय्यूब शेख, प्रसाद तांडेल या प्लीज. लगेच बक्षीस समारंभ आम्ही चालू करणार आहोत. आटी संघाचे 8 ओनर, या सर्व ओनरना मी विनंती करतोय त्यांनी व्यासपीठावरती या. आटी संघाचे 8 ओनर सर्वांना विनंती करेन, सर्वांनी व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा. रजा स्पोर्ट्स संघाचे ओनर या. त्यानंतर रीती 11 संघाचे ओनर, अक्षु 11 संघाचे ओनर, संजय स्पोर्ट्स संघाचे ओनर, त्यानंतर श्री गणेश स्पोर्ट्स संघाचे ओनर, श्रीराम फाउंडेशन संघाचे ओनर, पार्थ प्रतिष्ठान संघाचे ओनर यांना मी विनंती करेन त्यांनी व्यासपीठावरती या. जबरदस्त टुर्नामेंट आपण पाहिली. कासार वडवली प्रीमियर लीग 2024 हा आयोजन इथे संपन्न झाला. ही स्पर्धा इथे संपन्न झाली. या स्पर्धेचं चॅम्पियन ठरला गेलाय रजा स्पोर्ट्स संघ. त्यानंतर आपण पाहिलात तर उपविजेतामध्ये रीती 11 संघ अंतिम सामन्यामध्ये जरी पराजय झालाय, मात्र या सर्व खेळाडूंचा इथे विजय झालाय. थोड्याच वेळात इथे बक्षीस समारंभ इथे पूर्णपणे पार पाडला जाईल. तसेच मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय प्रकाश झळके सर आणि प्रणय झळके सर या स्टेजवरती नक्कीच आमचे मान्यवर व्यक्ती आहेत, त्यांचंही आम्ही त्यांनाही आमंत्रित करतो आमच्या मंचावरती. अभी नहीं बजाने का, बाद में बजा. त्यांच्याकडे लक्ष नका देऊ.
तर मी विनंती करतोय शशी काका यांना, विक्रम यांना, प्रकाश यांना आणि प्रणय यांना यावरती व्यासपीठावरती या प्लीज. सर्वात मोलाची कामगिरी आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये. मोलाचा हातभार इथं नक्कीच या स्पर्धेमध्ये लाभला गेलाय. जे टी शर्ट आपण पाहतोय नक्कीच या एरियाचे स्थानिक नगरसेवक आदरणीय सन्माननीय श्री सिद्धार्थजी ओळेकर सरांच्या माध्यमातून हे टी शर्ट केपीएल मध्ये दिले गेलेत. आठी संघाचे ओनर, मी पुन्हा एकदा विनंती करतोय आठी संघाच्या ओनरना की या प्लीज स्टेजवरती.